बाळांनो, फिजिक्स वरती एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवला होता मी, ठीक आहे, की कसं काय तुम्ही फिजिक्स मध्ये 90% इझिली काढू शकता, ठीक आहे, फिक्स मार्क्स, फ्री मार्क्स काढू शकतात बाळांनो, असा एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलाय. त्याच्या कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केला की आम्हाला असा व्हिडिओ केमिस्ट्री वरती पण हवा आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी मॅथ्स पण कॉमेंट केलं, बायोलॉजी पण कॉमेंट केलं, पण सगळ्यात जास्त कॉमेंट्स मला केमिस्ट्रीच्या दिसल्या. ठीक आहे, तर आज आपण केमिस्ट्री बद्दल बोलणार आहोत. मी गॅरंटी देतो बाळांनो, हा व्हिडिओ तुम्हाला 70 पैकी 70 पर्यंत पोहोचू शकतो केमिस्ट्रीमध्ये. एवढी पॉवर या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू बाळांनो, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर आयुश्री देसाई होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओची तुम्ही असू शकतात. ठीक आहे, एका व्हिडिओमधून आपण गर्ल सबस्क्रायबर पिक करतो, एका व्हिडिओमधून बॉय सबस्क्रायबर पिक करतो. नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. कुठूनही काही प्रश्न लीक झाला बोर्डाचा, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. चला ठीक आहे, बघूया आपण आता केमिस्ट्री बद्दल बाळांनो. केमिस्ट्री बद्दल मला एक बेसिक गोष्ट सांगा, केमिस्ट्रीचा पेपर किती मार्काचा असतो बाळांनो? 70 मार्काचा? खरंच 70चा असतो का? एक वेळा परत विचार करा. जे रेग्युलर व्ह्युअर्स असतील ते मला व्यवस्थित सांगतील. खरंच 70चा पेपर असतो का? नाही. पेपर असतो तुमचा 98 मार्काचा बाळांनो. किती मार्काचा? 98 मार्काचा. 98 पैकी 70चा आता तुम्हाला सोडवायचा असतो. मार्क्स विदाउट ऑप्शन तुमचा 70चा असतो, पण मार्क्स विथ ऑप्शन कितीचा असतो बाळांनो तुमचा? 98 मार्काचा पेपर असतो. 98ला ऑलमोस्ट आपण 100 कन्सिडर करू शकतो, है ना. 100 मार्काचा तुमचा पेपर आहे. 100 पैकी जर तुम्ही 60 मार्क पण घेऊन आले ना बाळांनो, तुम्ही 90% जातात तुमची. कसं काय? हे 60 प्लस 30 तुमचे इंटरनलचे जॉईन करा, झाले का 90%? गोष्ट समजते? तर आपल्याला 100 पैकी फक्त 60 मार्क आणायचे. खूप अवघड नाहीये बाळांनो, है ना. पण आता हे 60 मार्क कसे आणायचे त्याच्यावर फोकस करूया. कोणते चॅप्टर आपण केले पाहिजे आता व्यवस्थित बघा, मी काय काय गोष्टी सांगतोय. ठीक आहे, जर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पहिलं चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री केलं, त्यानंतर दुसरं चॅप्टर बाळांनो थर्मोडायनामिक्स केलं, त्यानंतर तिसरं चॅप्टर बाळांनो तुम्ही ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स केलं बाळांनो, त्यानंतर चौथं चॅप्टर तुम्ही ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट केलं बाळांनो, त्यानंतर 5वं चॅप्टर तुम्ही अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड केलं बाळांनो, आणि त्यानंतर 6वं चॅप्टर तुम्ही अल्कोहोल फिनोल इथर केलं बाळांनो. हे 6 चॅप्टर जर केले बाळांनो, तुमच्या आरामात इथं किती मार्क होणार आहेत? 55 मार्क तुम्ही टच करताय बाळांनो. 6 चॅप्टर करून 55 मार्क. सगळे चॅप्टर तुमचे 8-8 मार्काला तुम्ही कन्सिडर करू शकतात बाळांनो. 8-48 हे मार्क झाले. हे 6 जे चॅप्टर आहेत बाळांनो, हे 6 चॅप्टर तुम्हाला किती मार्क देणार आहेत माहिती? 48 मार्क देणार आहेत. किती? 48 मार्क. आता गरज कितीची आपल्याला? 60ची. उरले किती? 12 मार्क. 12 मार्कांसाठी 2 चॅप्टर सांगतोय. एक म्हणजे तुमचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड, दुसरं म्हणजे तुमचं बाळांनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, हे 2 चॅप्टर केले, तुमचे 12 मार्क इथे झाले. 12 प्लस 48 60 मार्क झाले का बाळांनो? 60 प्लस 30 प्रॅक्टिकलचे 90% झाली का? केमिस्ट्रीमध्ये 90% कशा पद्धतीने? फक्त 8 चॅप्टर करून. टोटल चॅप्टर किती आहेत केमिस्ट्रीचे? 15 चॅप्टर आहेत मिनिमम. 15 पैकी फक्त 8, फक्त 50% चॅप्टर फक्त सांगतोय बाळांनो. 50% चॅप्टरचा सुद्धा अभ्यास केला तरी तुम्ही 60 मार्क आणतायत बाळांनो. इथंपर्यंत गोष्ट समजते. आता ह्या चॅप्टर्स मधून कोणते प्रश्न येणार आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष घालणं खूप गरजेचं आहे बाळांनो. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकता. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी 90 ते 95% स्कोर केलेली आहे. तुम्ही पण करणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथूनच प्रश्न काय येतात बाळांनो, या गोष्टीचं लॉजिक पण समजून घ्या. असं आहे का गव्हर्नमेंट मला प्रश्न सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, किती वेळा रिपीट झालेला आहे, कोणते वर्ष ऍड करून आलेला आहे, आणि त्यानुसार आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेला असतो. ठीक आहे, एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केले जातात बाळांनो. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 12वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी विचारला जातो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, योग्य निर्णय घ्या बाळांनो. ठीक आहे, शेवटच्या क्षणी तुम्ही 1000 प्रश्न सोडवू नाही शकत, या गोष्टीला आपण रिअलाइज करा. शेवटचे 10 दिवस उरले, 7-8 दिवस उरलेत बाळांनो, त्याच्यात तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन करायचे, आणि तेच इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. दॅट इज इनफ फॉर प्रॅक्टिस इन लास्ट मोमेंट. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले. चला आता आपण केमिस्ट्रीचे फिक्स जे प्रश्न तुमचे येणार आहेत ते त्यांच्याकडे पण आपण लक्ष देऊन घेऊ. पहिलं चॅप्टर कोणतं सांगितलं होतं बाळांनो मी तुम्हाला? पहिलं चॅप्टर कोणतं सांगितलं होतं? इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधले 2-3 टॉपिक सांगतो, 2-3 प्रश्न सांगतो, ते करून घ्या व्यवस्थित. ते करून घ्या, झालं तुमचं. ठीक आहे, पहिला म्हणजे बाळांनो इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून एक प्रश्न तुमचा
छोटासा प्रश्न तुमचा कंडक्टिव्हिटीवरती येतो. कशावरती? कंडक्टिव्हिटीवरती. कंडक्टिव्हिटीवरती बेसिकली तुमचं SI युनिट वगैरे विचारून घेतात. ठीक आहे, हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न बाळांनो, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुमचं एक न्यूमेरिकल पक्का असतं. हे न्यूमेरिकल खूप सोपं आहे बाळांनो, सेम टू सेम न्यूमेरिकल प्रत्येक वर्षी येतं बाळांनो. तुम्हाला काय काढायचं असतं? स्टँडर्ड सेल पोटेन्शियल तुम्हाला काढायचं असतं बाळांनो. ठीक आहे, बेसिकली E नॉट है ना, सेम न्यूमेरिकल प्रत्येक वर्षी. त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का असतो बाळांनो इथं आर्हेनियस इक्वेशनवरती. ठीक आहे, हे 3 टॉपिक इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधून करून ठेवा. एक्झॅक्ट प्रश्न कुठे भेटतील बाळांनो? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. ठीक आहे, आता पहिलं चॅप्टर झालं. दुसरं चॅप्टर कोणतं बोललो होतो मी? 8वा थर्मोडायनामिक्स. थर्मोमधून एक प्रश्न पक्का असेल बाळांनो तुमचा, वर्क डनचा एक न्यूमेरिकल पक्का असेल. वर्क डनचं सेम न्यूमेरिकल प्रत्येक वर्षी सेम न्यूमेरिकल येतं, फक्त व्हॅल्यू चेंज होऊन जातात. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा थर्मोडायनामिक्समध्ये थर्मो लॉज वरती. कुठून असेल? थर्मो लॉज वरती. आणि एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा थर्मो प्रोसेसेस वरती. थर्मो लॉज आणि थर्मो प्रोसेस वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत का? सांगा मला. थर्मो लॉज म्हणजे तुमच्या 0th लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. थर्मो प्रोसेसेस म्हणजे तुमच्या एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक, या तुमच्या थर्मो प्रोसेसेस झाल्या. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो. आता तिसरं चॅप्टर कोणतं सांगितलं होतं मी तुम्हाला? 16, 17, 18 एलिमेंट्स है ना, ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स. त्याच्यामध्ये एक प्रश्न बाळांनो तुमचा युजेस ऑफ क्लोरीन, खूप फेमस प्रश्न, युजेस ऑफ क्लोरीन. ठीक आहे, इथं हँडरायटिंग व्यवस्थित नाहीये, पण जे बोलतोय ती लिहून घ्या. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, फिक्स प्रश्न बाळांनो. त्यानंतर बाळांनो तुम्हाला अॅनॉमलस बिहेवियर तुम्हाला नोट लिहायची असते. बेसिकली तुम्हाला कोणताही कंपाऊंड देतो त्याचं तुम्हाला अॅनॉमलस बिहेवियर तुम्हाला सांगायचं असतं. आता अॅनॉमलस बिहेवियरमध्ये भरपूर 3-4 गोष्टी येतात बाळांनो. पहिली गोष्ट येते तुमची ॲटोमॅसिटी. त्यानंतर एक येतं तुमचं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. त्यानंतर एक येतं बाळांनो ऑक्सिडेशन स्टेट. याच्यावरती एक प्रश्न पक्का असणार आहे. एक्झॅक्ट क्वेश्चन तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये दिसेलच. त्यानंतर एक प्रश्न नेक्स्ट चॅप्टर बाळांनो ट्रान्झिशन आणि इन ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्याच्यामध्ये एक प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो, इथे एक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा प्रश्न तुमचा असू शकतो. ठीक आहे, SPDF वरती एक प्रश्न असेल बाळांनो. इथं तुम्हाला ट्रेंड ओळखायचा एक प्रश्न येऊ शकतो बाळांनो. ट्रेंड ओळखायचा एक प्रश्न प्रत्येक वर्षी असतो. ट्रेंड कोणते असतात बाळांनो? एक तर तुमचा ॲटॉमिक रेडियाचा ट्रेंड, किंवा तुमचा ऑक्सिडेशन स्टेटचा ट्रेंड, किंवा तुमचा रिॲक्टिव्हिटीचा ट्रेंड. रिॲक्टिव्हिटीची सिरीज लर्न करून ठेवा. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा असतो याच्यावरती बाळांनो, गँगीवरती एक प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, किंवा हिमॅटाईटवरती एक तुमची नोट लिहायची असतील बाळांनो. ठीक आहे, हा एक प्रश्न तुमचा पक्का असेल. ठीक आहे, ट्रान्झिशन एलिमेंट्स मधले ही 3 टॉपिक जे फिक्स येणारे असतात ते करून ठेवा बाळांनो. त्यानंतर 5वं चॅप्टर कोणतं सांगितलं होतं बाळांनो मी तुम्हाला? अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मधून नेम रिएक्शन ओल्फ किशनर वरती एक प्रश्न पक्का आहे बाळांनो. ओल्फ किशनर वरती एक प्रश्न पक्का आहे. त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे तुमचा ॲलिफॅटिक अल्डिहाइड वरती. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे तुमचा हॅलोफॉर्म रिॲक्शन वरती. त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे तुमचा अल्डोल कंडेन्सेशन वरती. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे तुमचा प्रिपरेशन ऑफ बेन्झल्डिहाइड. प्रिपरेशन ऑफ बेन्झल्डिहाइड, समजते गोष्ट? ठीक आहे, नेक्स्ट चॅप्टर कोणतं सांगितलं होतं मी बाळांना तुम्हाला? अल्कोफिनल इथर. अल्कोफिनल इथर वरती एक प्रश्न तुमचा पक्का आहे कोल्बेज रिॲक्शन वरती. कोल्बेज रिॲक्शन वरती. ठीक आहे, एक प्रश्न पक्का आहे तुमचा रिमर-टिमर रिॲक्शन वरती. ठीक आहे, एक प्रश्न तुमचा पक्का इथून आयुपॅक नॉमेनक्लेचरचा एक प्रश्न पक्का आहे तो बाळांनो. आणि एक प्रश्न पक्का आहे तुमचा ल्युकास रिएजंट वरती. ठीक आहे, त्यानंतर 7वं चॅप्टर कोणतं सांगितलं होतं बाळांनो तुम्हाला? कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड वरती एक प्रश्न तुमचा लिगॅंड वरती पक्का आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न तुमचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला फाइंड करायचा असेल. तिसरा प्रश्न तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर फाइंड करायचा असेल. ठीक आहे, आणि एक प्रश्न तुमचा थेरॉटिकल येऊ शकतो ऍप्लिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हा झाला तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्यानंतरचं चॅप्टर कोणतं सांगितलं होतं बाळांनो मी? तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो रूट्स रिॲक्शन वरती. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो ग्रिग्नार्ड रिएजंट वरती. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा टाइप ऑफ हॅलाइड वरती. मला माहिती आहे हँडरायटिंग थोडी चांगली नाही येते. ठीक आहे, कारण मी आज स्क्रीनवर लिहितोय. ठीक आहे,
टाईप ऑफ हॅलाइड वरती एक प्रश्न पक्का आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला टोटल किती सांगितले बाळांनो, 8 चॅप्टर सांगितलं. 8 चॅप्टरचे 8 इम्पॉर्टंट प्रश्न सांगितले जे सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे. आता मी बेसिकली तुम्हाला टॉपिक सांगितले बाळांनो, एक्झॅक्ट प्रश्न तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. असाच व्हिडिओ जर तुम्हाला मॅथ्स किंवा बायोचा हवा असेल, प्लीज कॉमेंट करा मॅथ्स किंवा बायो. मी असा व्हिडिओ मॅथ्स आणि बायोचा पण काढेल. ठीक आहे, पण तुम्हाला कॉमेंट करणं गरजेचं आहे बाळांनो. आणि टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लगेच आता एंड होतोय बाळांनो. ठीक आहे, 4-5 दिवसात आपण रजिस्ट्रेशन क्लोज करतोय. लवकरात लवकर एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आणि चॅनलला जरूर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.